पुण्यामध्ये समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील कार्यक्रमात नक्षलवाद्यांचं उदात्तीकरण केल्याचं पाहायला मिळतंय। सांस्कृतिक कार्यक्रमात जहाल नक्षलवादी हिडमाचं उदात्तीकरण करण्यात आलंय। काही महिन्यांपूर्वी नक्षलवादींविरोधात हिडमा मारला गेला होता। विद्यार्थ्यांनी आदिवासी पेहराव करून एक गाणं सादर केलं। गाण्यात हिडमाचा उल्लेख पर्वत अशा आशयानं केल्याचा दावा करण्यात आलाय। की काही समाजातील विघातक शक्ती जे फ्रंटल ऑर्गनायझेशन आहे, ज्यांना आपण अर्बन नक्षलिझम अशा पद्धतीची उपाधी दिलेली आहे, ते लोक आदिवासी लोकांचे माथे फिरून त्यांना नक्षल मुवमेंटसाठी अराजकता पसरवण्यासाठी आणि सरकारच्या विरोधात, कुठल्याही सरकारच्या विरोधात, व्यवस्थेच्या विरोधात, न्यायालयीन व्यवस्थेच्या विरोधात त्यांचे माथे भडकून त्यांचा पोल्यूट करण्याचा प्रयत्न करत आहे। अशा सर्व लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे आणि माझ्या सर्व आदिवासी बांधवांना विनंती आहे की अशा पद्धतीच्या चुकीच्या भ्रमात कोणी येऊ नये आणि स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करू नये। विद्यार्थ्यांनी ज्या गाण्याचं सिलेक्शन केलं ते विद्यार्थ्यांशी समक्ष चर्चा केल्यानंतर आम्हाला हे फाइंड आउट झाले की विद्यार्थ्यांना या बाबतीत कुठलीही कल्पना नव्हती। त्या विद्यार्थी समक्ष बोलवून आम्ही घेतले होते। संबंधित गृहपालांना देखील लेखी या बाबतीत विचारणा करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडून आलेले अहवाल आपण वरिष्ठ कार्यालयात सादर देखील करत आहोत। ते गाणं त्यांनी आदिवासी कल्चर असलेली म्युझिक शोधण्याचा प्रयत्न केला। विविध जसं यूट्यूब किंवा अन्य तत्सम माध्यम आहेत, ज्या अल्गोमधून त्यांच्या पुढे ट्रेंडिंग म्युझिक आले त्याच्यामधली म्युझिक त्यांनी फायनलाइज केली आणि त्या पद्धतीने तो नृत्य प्रकार तिथं सादर झाला। आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, बिरसा मुंडा असतील यांचे अनुयायी आहोत आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही हा सर्व कार्यक्रम आयोजित केला होता। आणि हे जे गाणं लागलं हे गाणं आम्ही इंस्टाग्रामहून घेतलं होतं। इंस्टाग्रामला रील आणि तेच गाणं आम्ही त्या ठिकाणी रिमिक्स गाण्यामध्ये जोडून टाकलं। अशा प्रकारचे 3 गाणे आम्ही लावले होते। तर या गाण्याबद्दल आम्हाला कसली पूर्वकल्पना नव्हती किंवा आपण जो हा जहाल नक्षलवादी कोणी होता याच्याबद्दलही कल्पना नव्हती, कारण आम्ही पुण्याचे लोक आहोत आणि लातूर, सोलापूर आणि काही गडचिरोली भागातलेही विद्यार्थी आमच्या समवेत होते। प्रसार माध्यमामध्ये अशा अफवा ह्या पसरलेल्या आहेत। आम्हाला निश्चितच तुम्ही म्हणला की जहाल आतंकवादी आहे, परंतु आम्हाला ह्या गोष्टीची कोणतीही पूर्वकल्पना नव्हती। विद्यार्थ्यांच्या अनावधानाने ही गोष्ट घडली।